आता देवाची पूजा करायची म्हणजे कशी करायची? त्याला फूल पाहिजे का? कुंकू पाहिजे का? अगरबत्ती पाहिजे का? अ, तांदूळ पाहिजे का? नारळ पाहिजे का? मुळात काही नकोय. पण मंदिरात जाताना मनुष्य हे सगळं घेऊन जातोय. का जातो? तर आपण देवाचं काहीतरी देणे आहोत म्हणून घेऊन जातो. कोण प्रेमाने घेऊन जातो, कोण द्यावं म्हणून घेऊन जातो. आता माझ्याकडे येतात कोणतेही भक्त, मुलं, तर ते येताना घेऊन येतात. काय? शॉल, हार. मी काही मागवत नाही. पण मी इथे एवढंच सांगतो, इथे भिक्षेची झोळी आहे. जे भिक्षा घातली जाते त्याच्यानेच इथे सगळं काही होतंय. मागितलं जात नाही. पण ज्या वेळेला तुम्ही सगळे परिपक्व, सगळ्या बाबतीने तुम्ही सक्षम झाला, त्यावेळेला जे तुमच्या कर्मानुसार आहे ते इथे मागितलं जातं. मागितलं जातं म्हणजे तुमचा जीव, तुमचा ऐश्वर्य, तुमचे धन-दौलत, तुमचं पूर्ण प्रॉपर्टी नाही. जे तुमच्या कर्मानुसार द्यावं लागतं ते मागितलं जातं. आता बळीराजाकडनं 3 पग मागितलं. त्यावेळेला बळीराजाने नाही बोलला नाही, दिला. म्हणून तो आज पाताळात आहे. कोणी दिलं त्याला पाताळ? श्रीकृष्णानेच दिला. म्हणजे एक पाऊल तुम्ही टाका, 100 पावलांनी देव तुमच्याकडे येतो. हे आत्ता नाही, पहिल्यापासून आहे. आता गुरु तुम्हाला ज्ञान देतो. तो गुरुला गुरुदक्षिणा देणं हे गरजच आहे. नाहीतर काय म्हणे, फुकट शिक्षा घेऊन जाणं, फुकट दान घेणं त्याचा काही उपयोग नाही आहे. आता दान घेतो तिथं आशीर्वाद दिलं जातं. फुकट दान घेऊन येणं ते पण योग्य नाही आहे. फुकट शिक्षा ग्रहण करणं म्हणजे ते पण योग्य नाही आहे. तिथे काहीतरी फूल नाही फुलाची पाकळी तरी मनुष्याने अर्पण केलं पाहिजे. हां, जो तोंडाला आलेला मागत असतो 10,000 द्या, 5,000 द्या, 20,000 द्या. तो ना गुरु आहे, ना देवभक्त आहे, ना तो देवाचा जवळचा आहे. कारण जिथे साक्षात आत्मचैतन्याने देव वास करत असतो, तिथे काही मागितलं जात नाही. जे भिक्षेची झोळी असते त्याच्यात तुम्ही जे सहकुशीने घालता ते स्वीकारलं जातं.